सर्वांना गुड मॉर्निंग. तर बघा मी काल जो व्हिडिओ टाकला होता आणि मागच्या 2-3 दिवसापूर्वी व्हिडिओ टाकते, तुम्ही भरभरून त्याला सपोर्ट केला व्हिडिओला आणि प्रतिसाद पण खूप छान दिला. मला तर खूप भारी वाटलं बघा, कारण मी इतकं आपदून व्हिडिओ बनवते पहाटच उठून बघा. मुलांची शाळा सकाळची असली तरी थोडं थोडं कट करून आणि वेगळ्या पद्धतीने थोडं बनवायला लागले, पण लय त्रास होतो. ते स्टँड अजून काय चालू करून सिस्टम काय जोडून दिली नाही, मग तेवढ्यातनं पण वेगळा प्रयत्न करते बघा. मग तुम्ही पण तो व्हिडिओ बघता, मला भारी वाटलं व्हिडिओ चालल्यामुळं आणि मी तुमची मनापासून आभारी आहे. आज आहे शनिवार, सकाळ सकाळ इकडं देवपूजा करून घेतली, म्हणजे रोजच करते. एखादा वारचीला बघा कधीतरी चुकून राहते आणि इकडं सगळी शाळेत गेलात मुलं आणि ह्यांनी पण बाहेर गेलात आणि माझं सगळं काम मी आता आवरायला घेतलंय. म्हणजे गॅस घासून घेतला, किचन कट्टा स्वच्छ केला आणि घरं पण आवरून घेतलं, भांडी घासतात. आता फक्त कपडे धुवायच्यात मला. बस खाली. नाही काय नाही, खाली बस, मांडी घाल. आ तुला नाही दिसत? दिसतंय की आता, एवढं मोठं तोंड दिसतंय की तुझा चेहरा आहे, ही केस विस्कटलेले दिसतात, परत ही तोंड खाल्ल्या पिल्ल्याला दिसतंय. हा होय का? गन पावडर नाही केलं ते दिसतंय, अजून कसलं दिसायला पाहिजे तुला? हा चालले तिकडं, चल इकडे, चल ये बाबा इकडं मांडीवर बसायला. तर आज काय सकाळपासून व्हिडिओ काय घेतला नाही बघा, थोडाच घेतला देवाचा. आणि रात्री बघा दुर्गा खेळत होती, तिचे कपडे आणलेली ती एक थोडंसं पोट दुखत होतं, त्याच्यामुळं व्हिडिओ काय घेतला नाही. उठायला पण उशीर झाला, पोरांची शाळा आणि रोज कसं 5 वाजता उठत होते, म्हणून व्हिडिओ घेता येत होतं बघा सगळं. हां घे. आणि ह्यांना पण जायचं होतं बाहेर, मग ते पण ओरकायचं होतं. ह्यांनी 8-8:30 वाजताच घर सोडलं. काय 8 वाजताच गेल्यात बघा ह्यांनी पण. लांब गेल्यात, लांबचा प्रवास आहे ह्यांचा. आव काय घे, काय पाहिजे? प्लेट? कसली प्लेट? ते खेळायचं. सर मी देते, सर किंडर जॉय असते की नाही त्यातलं खेळणं गोळा करून सासवलंय, ते खेळते बघा, म्हणते मला पाहिजे. घे बाहुली तर कुठं काय केली, कपडे तिकड, पाय तिकड, हाती तिकड केलं. तर म्हणलं चला आता त्या दिवशी मागच्या 2-3 दिवसात ड्रेस आणलाय ते तरी दाखवा म्हणलं. ह्यांनी आणलाय पण काय मला तर काय ती पठाना बघा. एक वेगळा तर एक वेगळा कलर पण घेतलाय तसलाच आणि दरबारीने घेतो तीच. आणि पॅन्ट तर एकतर वेगळीच आली, कधी आपण ती वापरली नाही आणि ती आता घाल म्हणतात. ती काय मला काय घालू वाटा ना. आणि ड्रेसला पण काय टिपा मारणं झालं नाही. 2-3 दिवस झाला ड्रेस आणलाय, असलंच घालतीय. होय दुर्गा काय करते? सकाळी मला ह्यांनी खवाळलं, हा ड्रेस घालू नका अंगातला, ढिल्ला होतं, कसं दिसतंय ते. ड्रेस आणलाय पहिलं टिपा मारून आण, परत घातला तर मग तुला सांगतो म्हणलं. खवळलं मला. तर म्हणलं काम आवरूस तर आपलं घालावं कामात हा ड्रेस. तर इथं ठेवलाय बघा. पॅन्ट तर वेगळीच आहे, नाव तर माझ्या काय लक्षातच नाही बघा काय कसली पॅन्ट म्हणतात. आणि ओढणी नव्हती त्याला, ओढणी आम्ही मागितली तर म्हणल्या पांढरी ओढणी संपली. मग काय उशीर पण झालता यायला आणि असंच मसाला टाकायला गेलो होतो आम्ही. तर येता आणलं बघू म्हणलं वापरायला स्टॉप मिळतात का टॉप. तर त्यांनी काय घेतलं नाहीत. गाऊन आणायला गेलतो, गाऊन पण तसलंच मोठं किती पण. तर माझा फोन बघा लागला बंद पडायला. लय अवघड आहे माझ्या फोनचं. तर बघा कसं वेळं घ्या, कसं काय करा. एक ॲप उघडाय गेलं म्हणजे तिसरंच उघडतंय आणि ते बंद करायला गेलं म्हणजे चालू होतो या. तर असा प्रॉब्लेम झाला आहे माझ्या मोबाईलचा बघा. तर हा ड्रेस आणलाय, बोलताना पण ठसका लागतोय, घशात जळजळ होतं या. सर्दी काय तर घडीत जाती, घडीत अजून थोडी होती, का काला करते. तर ही अशी पांढरी पॅन्ट सगळी तर चुळगळलेलीच आहे, हाय अशीच आणून ठेवली आहे. तरी बघा कसलं दिसतंय ढगाळ मग. मला तर अजिबात असलं काय आवडत नाही. ही पॅन्ट बघून आणि त्या ड्रेसचा कलर बघूनच मी म्हणलं होतं मला काय ड्रेस नको, पण ह्यांनी काय ऐकायला तयारच नाहीत. दिसली का भाऊली दर्गाची बघा. केस छान छान मुंडका काढलंय साईडला. ती पॅन्ट बघूनच मला चिडचिड झाली तिथं. मी नको म्हणते तरी ह्यांनी ड्रेस घेतलाच. म्हणलं स्टॉप वापरायला घ्या टॉप.
मला काय पॅन्ट नको, राहू दे म्हणलं, ठेवू घरात, तुला नाही घालायची तर. किती मोठी पॅन्ट आहे आणि खाली कसं दिसतं एवढं मोठं बघा. कधी घालायची आणि कामात काय असला मग खपत नाही कपड्यांना. तर ह्या पॅन्टीचं नाव काय ते सांगा, माझ्या तर काय लक्षातच नाही आणि कधी घेतली पण नाही. तर बघा फोन लागला गोताय असा घ्या वाटतं, असा आदळा वाटतो या. आता सकाळपासून फोन बंद आहे तरी पण एवढा गरम झालाय, मापाच्या बाहेर गरम झालाय. नेट बंद केलंय, वायफाय बंद केलंय, तरी पण तेवढाच तापलाय हा मोबाईल. काय करते? स्टॉप करते थोड्या वेळ. तर ती पॅन्ट दाखवली बघा आणि हा आपला कंटिन्यू कलर असतो ते निळा कलर बघा. घेताना चांगला वाटला. रात्री मी जरा ड्रेसवरती ड्रेस घालून बघितला, ते इतकं कसं तरी वाटायला लागलं, चांगलाच वाटत नव्हता. मग अजून म्हणजे ह्याला टिपा टाकल्या नाही तर टिपा टाकायच्या, टिपा टाकल्या बहुतेक दिसन चांगला. ह्याच्या आधी पण निळं कलर वापरलं होतं पण जरा थोडा वेगळा होता, हा लेच वेगळा दिसतोय. आणि अशी डिझाईन पण आहे बघा पांढरी आणि बटन पण आहे. कोण कोण गंडी म्हणतात आणि कोण कोण बटन म्हणतं बघा. तर ही डिझाईन पण एवढी मोठी आहे, लय मोठी आहे. अशी एवढी मोठी डिझाईन मला काय आवडत नाही एवढ्या खालीपर्यंत. थोडी नॉर्मल असली छोटे तर मग आवडते. पण हा त्यांना कलर आवडला हा आणि मला पण आवडला होता. पण आता असू द्या, काय करता, वापरायला काय होत नाही. परत वाटायला लागलं नको हा कलर आणि ह्यांना तरी आवडला होता. त्यांना असलंच कलर आवडतं, तर राखाडी आणि निळा जांभळी पण चांगला दिसतो. पण दिसेल चांगला घातल्यावर का टिपात टाकला. आणि अशी साईडने फुलं आहेत कडकडने, अशी छोटी छोटी फुलं आहेत बघा. असं दे, उपयोगी आला हा ड्रेस बघा. आणि आता 14 तारखेला भीमजयंती आहे बघा. मी ह्याच्या आधी कधी त्याच्यावरती रील्स पण बनवले नाही, तर म्हणलं ही रील्स बनवायला हा ड्रेस उपयोगी पण येईल. आणि ह्यांच्याकडे पण आहे निळा शर्ट, ह्यांनी काय घरी गावत नाहीत म्हणा रील्स हे बनवायला, पण आपलं बघू राधू आणि मीच बनवेन. मग रात्री माझ्या एखादी ध्यानात आला, असा मी ड्रेसवरनं घातला होता ना, बघायला कसा दिसतोय. परत मग माझ्या लक्षात आलं, राजूला म्हणलं भीमजयंती कधी, ते म्हणले 14 तारखेला. म्हणलं येतोय उपयोगी आणि असं छान दिसतोय बरं का कलर. मला रात्री का वाटलं काय माहिती, असं चांगला वाटत नाही म्हणून. बघा असा कलर आहे मस्त असा. पण आता ह्याला टिप्पाले टाकावं लागणार आहे, तर 2-4 तरी टिपा टाकावं लागतात. सगळ्यात छोटी साईज आहे. ह्या मोबाईलला ना असं घ्या वाटलं, असा आदळा वाटला, लय डोक्यात बसला हा मोबाईल माझ्या. किती गुत्त या, थोडा सुद्धा नीट चाला ना हा फोन. आता नवीन घ्यावा तर कधी घ्यावा, चुकाच आहे का नवीन मोबाईल घ्यायला. डिस्प्ले पण गेलाय त्याचा सगळा. एडिटिंग करताना मला ती नीट दिसत पण नाही. ती थंबनेल टायटल टाकताना पण पहिल्यांदा अक्षर दिसत नाहीत बघा, चुकलंय का काय बरोबर आलंय. सगळ्या त्या लाल गुलाबी रेषा येतात कडला अशा उभ्या बघा, ती नावं दिसत नाही. मग व्हिडिओ पब्लिक केला मग बघायचं, मग त्या टायमाला दिसतं बघा. काय करते? अजून स्टॉप करावा लागतोय मला फोन व्हिडिओ.